मित्रांनो, काही पालकवर्ग या ठिकाणी आपल्या सोबत आहेत, गावकरी आहेत. सर, तुमचं नाव? मी गजानन रामराव इंगळे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन शाळा समिती. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहात. हो, हो. पण शाळा नेमकं सुरू होऊन या ठिकाणी 1.5 महिना झालेले आहे सर. या ठिकाणी कसं वाटतंय आपल्याला? अतिशय छान वाटतं या ठिकाणी. आणि तसं बघितलं तर आमच्या शाळेचा हा जो नैसर्गिक परिसर आहे, ही एक निसर्गानं दिलेली खरोखर एक वेगळी देणगी आहे आमच्या गावासाठी. म्हणजे पोषक वातावरण आहे शिक्षणासाठी हो, पोषक विद्यार्थ्यांच्या. वातावरण आहे. आणि या गावची परंपरा आहे, की या गावाचं शैक्षणिक शिक्षणाच्या बाबतीत या गावातले लोक हे खूप जागृत आहेत. इथेच आपलं शिक्षण झालेलं आहे काही? हो, माझंही शिक्षण याच शाळेमध्ये म्हणजे झालेलं तुम्ही आहे. माजी विद्यार्थीच आहे या शाळेचे आणि तुम्हाला अध्यक्ष या ठिकाणी बनवलेलं आहे. मी या शाळेचा माजी विद्यार्थीच आहे. यापूर्वी 2 वर्ष अगोदर माझी पत्नी या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होते. अच्छा. आणि परत पालकांनी या ठिकाणी परत मला 2 वर्ष परत संधी नाही, दिली आहे. नाही. ती एक सामाजिक दृष्टिकोन आहे. कारण की ज्या क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी जे झुकून घेतो, काम करण्याची जी इच्छा असते, त्यालाच ते पदं मिळतात. काय वाटतं, बरोबर? नाही, बरोबर आहे. काम करण्याची इच्छा असली तर लोकही आपल्याला सहकार्य करतात. सर, इथे माजी विद्यार्थ्यांचा सहभागातून या ठिकाणी काही विविध कामं सुद्धा या ठिकाणी झालेली आहेत गावकऱ्यांच्या माध्यमात. त्याबद्दल काय सांगणार? या गावात हे जे गाव आहे आमचं आमोना, या गावामध्ये अनेक या शाळेनं प्रतिभावंत, गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी घडवलेत. आणि त्याच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या शाळेचे जे काही माजी विद्यार्थी आहेत, या ठिकाणी गावचे गावकरी आहेत, पालक आहेत. आणि विशेष म्हणजे मला या ठिकाणी सहकार्य करणारे माझी जी पूर्ण शाळा व्यवस्थापन समिती आहे, यांच्या माध्यमातून आम्ही गावामध्ये लोकसहभागातून आजपर्यंत जवळपास पहिल्या 2022 ते 2024 या कालावधीमध्ये जवळपास 5 लाखाचं लोकसहभागातून काम केलंय. आणि आता सुद्धा 2022 ते 2024 या कालावधीमध्ये एक पाठीमागच्या साईडला एक रंगमंच सुरू आहे. सांस्कृतिक रंगमंचाचं बांधकाम हे गावकऱ्यांच्या सहभागातून, लोकसहभागातून, काही व्यक्तींनी त्यांच्या वडिलांच्या, आईच्या स्मृतीप्रित्यर्थ, काही लोकांनी, गावकऱ्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्हाला भरभरून असं आर्थिक सहकार्य या ठिकाणी करत आहेत. मित्रांनो, हे ज्ञान मंदिर आहे. खरंच या ज्ञान मंदिरामध्ये या ठिकाणी दान या ठिकाणी केले गेले पाहिजे. कारण की आपण बघतोय की विविध या ठिकाणी शाळेमध्ये जा, काही काही शाळा बकाच या ठिकाणी दिसलेल्या आहेत. परंतु हे जे वातावरण आहे, हे वातावरण कशामुळे आहे माहिती आहे? हे फक्त या ठिकाणी गावकऱ्यामुळे आणि गावकऱ्यामुळे आणि माजी विद्यार्थी आहेत त्यांच्यामुळे या ठिकाणी वातावरण दिसतंय. लोकसहभाग सुद्धा या ठिकाणी शाळेमध्ये राहिला गेला पाहिजेत. कारण की ही जे गुरुजन वर्ग या ठिकाणी काम करतोय विद्यार्थी घडवण्याचं, हे ज्ञान मंदिराला जेवढी काही मदत या ठिकाणी देता येईल, जेवढी काही रंगरंगोटी असेल, सुशोभीकरणाचे जे विषय आहेत, त्या विषयामध्ये आपण लोकसहभागातून मदत या ठिकाणी केली गेली पाहिजे. तुमचं नाव? माझं नाव विजय प्रताप सिंग सुरडकर. अच्छा, शाळा शाळा कशी आहे नेमकी? शाळा आता अतिशय एकदम सुंदर आहे. या शाळेचं वातावरण आणि पूर्वीपासूनच गावाला शिक्षणाबद्दल लाभलेलं आमचं जे गाव आहे, 92 सालापासून विद्यार्थी ते नवोदयच्या त्या काळामध्ये बरेचसे विद्यार्थी नवोदयला गेलेले आहेत. परंतु विषय असा आहे की आजकाल मी एक शासनाला आणि शासनाला विनंती करू शकतो की शासनाने जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी एक थोडं सहकार्य केलं पाहिजे. आणि प्रशासनाने सुद्धा चांगल्या प्रत्येक शाळेला भेटी देऊन शिक्षकाचा विषय असेल किंवा बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की शाळा समितीच्या आणि शिक्षकांचं ताळमेळ बसत नाही. अशा ठिकाणी शासनाने ज्या ठिकाणी ताळमेळ बसतो, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी समितीच्या काम करते अध्यक्ष असतील किंवा त्यांची समिती असेल, पण अशा ठिकाणी समिती आणि त्यांच्या अध्यक्षाच्या माध्यमातून जे काम होतं त्यांचा लेखाजोखा शासनाने थोडासा घेतला पाहिजे. पण जिथे काम चांगलं होत असेल, जे आपण ग्रामपंचायतच्या सरपंचाला जो पुरस्कार देतो, असे पुरस्कार, माझा एक मुद्दा असा आहे की शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो मी की अशा ज्ञान मंदिर, हे सर्व धर्मियांचं ज्ञान मंदिर आहे. आणि अशा ठिकाणी या लोकांना कुठे काही मानधन वगैरे नसतं किंवा काही पगार नाही आहे, पण हे घरावर तुळशीपत्र ठेवून काम करतात. आणि अशा लोकांना कमीत कमी शासनाने आणि प्रशासनाने कुठेतरी एखादा जो ग्रामपंचायतचा सरपंचाला पुरस्कार मिळतो, तो असा या जर पुरस्कार मिळाला तर बऱ्याच गावच्या शाळा ज्या आहेत जिल्हा परिषद या टिकू शकतात. असा कुठेतरी मित्रांनो, खरोखर जेव्हा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अंगावर या ठिकाणी शाबासकीची थाप या ठिकाणी पडते, तेव्हा या ठिकाणी विद्यार्थी पटापट या ठिकाणी पुढे जातोय. आणि त्याच माध्यमातून त्यांचे बोल या ठिकाणी आलेले आहेत की विविध ज्या या शाळा आहेत, शाळा या ठिकाणी वाचल्या गेल्या पाहिजेत. त्याच माध्यमातून आपण हे सदर या ठिकाणी सुरू केलेलं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये वेळोवेळी जे बदल होत चाललेले आहेत, त्या बदलाच्या संदर्भामध्ये विविध माहिती आपण ती गोळा करत आहोत आणि ती शासनापर्यंत ऑनलाईन पद्धतीने ती ऑटोमॅटिकली जात आहे. आणि तोच अनुकरण या ठिकाणी यांनी सरांनी सांगितलेलं आहे की असे विविध पुरस्कार सुद्धा मिळणं गरजेचं आहे.
जो तिथे काम चांगला करतो त्या शाळेची गुणवत्ता चांगली आहे, तिथे या ठिकाणी प्रशासनाने लक्ष देणं काळाची गरज आहे.